आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे. भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून. लाडक्या बहिणीबाबतीत सर्वात नमस्कार, मी संभाजी. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता, आताची सर्वात महत्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 3 हप्ते 3 जूनची महत्वाची बातमी. त्या पैशाची तुम्ही वाट पाहताय, तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी 3000 रुपये, बघा 3000 रुपये सर्वांना मिळणार आहेत. आता 3000 रुपये कधी मिळणार आहेत, 3000 रुपये काय मिळणार आहेत, त्याची सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आले, नवीन अपडेट या ठिकाणी आलेले आहेत, अतिशय महत्वाचे असणार आहे. ही महत्वाची माहिती जी संपूर्ण पाहणार आहोत. सोबतच बघा 50,000 रुपये पण वाटप होणार आहेत. 50,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता कोणत्या महिलांना 50,000 रुपये वाटप होतील त्याची देखील पण महत्वाची माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट देखील आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना देखील पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना देखील पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांना 3000 रुपये येण्याच्या बाबतीत संदर्भात, सोबतच बघा 50,000 रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्या संदर्भात देखील महत्वाचं म्हणजे काय, तर मे आणि जून महिन्याच्या हप्त्या तारखेसंदर्भात सगळ्यात महत्वाचे अपडेट आले आहे. जूनचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला केव्हा खात्यात जमा होईल त्याची तारीख देखील आपण लगेच सांगणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. थोडक्यात काय, आज रोजच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. सगळे काही आपण गावरानी भाषेत, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी आल्यात, रोजच्या रोज अपडेट आहेत, त्यांना सगळ्यात तुम्ही अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा, तर संपूर्ण व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी आहात, पाहू शकता. बघा, सगळ्यात महत्वाचे अपडेट देखील लाडक्या बहिणी योजनेची, महाराष्ट्र लाडक्या बहिणी योजना, या योजनेची जवळपास 2 कोटीवर लाभार्थी आहेत. बघा, 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. आताच आपण पाहिलं, जवळपास 2.5 कोटी महिलांना अर्ज केले होते. आता लाडक्या बहिणींना अर्ज केले होते या योजनेसाठी. ऑगस्ट 2024 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली होती. आता या योजनेचा लाभ तुम्हाला 1500 रुपयाच्या स्वरूपामध्ये दिला जात होता. आता इथून पुढे राज्यात हा खूपच लोकप्रिय लाडकी बहिणी योजना झालेली आहे. राज्यात, महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्या लाडक्या बहिणी योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडक्या बहिणीच्या तोंडून सध्या तरी हीच चर्चा आहे की अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत. भरपूर महिला भगिनीच्या कमेंट्स देखील आहेत, दादा पैसे का आलेले नाहीत, दादा मे आणि जूनचा हप्ता का आलेला नाही. बघा, मेचा हप्ता आहे जो बाकीचा आहे आणि तो तुम्हाला दिला देखील जाणार आहे. त्याच्या संदर्भात देखील संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जो मेचा हप्ता आहे तो देखील मिळला जाणार आहे, त्याची देखील महत्वाची अपडेट पाहणार आहोत. सोबतच जो जूनचा हप्त्या संदर्भात देखील आपण महत्वाची माहिती सांगणार आहे. तर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर सगळी तुमच्यासाठी असणार आहे. खुशखबर असणार आहे ते म्हणजे शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. आता लगेच आपण संपूर्ण जी माहिती आहे ती लगेच आपण पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत माध्यमातून राज्याला जी गरजू आणि होतकरू गरीब महिलांचं उत्साह वाढावा म्हणून, त्यांना सन्मान मिळावा म्हणून, त्यातून एक त्यांना आवश्यक गरजेची कामे व्हावीत म्हणून ही योजना महाराष्ट्रात आणलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित देखील केले आहेत. आता महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. सर्वात महत्वाची योजना आहे. महिला आणि भगिनीसाठी, राज्यातील गरजू आणि होतकरू महिलांसाठी, ज्या गरीब महिला आहेत त्यांचं उत्साह वाढावा म्हणून, त्यांचा सन्मान मिळावा म्हणून, त्यातून त्यांची आवश्यक गरजेची कामे आहेत ती कामे व्हावी म्हणून ही योजना महाराष्ट्रात
महाराष्ट्र सरकारनं कार्यान्वित केले. आता या योजनेमध्ये जवळपास 2 कोटीवर लाभार्थी आहेत. बघा 2.5 कोटी महिला लाभार्थी आहेत. 2.5 कोटी महिला लाभार्थी जर आपण पाहिले तर सुरुवातीला हे जे अर्ज आहेत ते जवळपास 2,63,00,000 एवढे होते. त्यातून मग काही महिला अपात्र देखील होत गेल्या आहेत. तपासणी केलं तर निरंतर सुद्धा चालू आहे, अजून सुद्धा तपासणी ते सुरू आहे. म्हणजेच अनेक महिला निलंबित सुद्धा होत आहेत. त्या ठिकाणी काही ठिकाणी कारवाई देखील सुरू आहे. त्यामध्ये जर आपलं नाव नसेल तर हे सुद्धा अतिशय आनंदाची बातमी. काही महिला ज्या अपात्र होत आहेत या लाभार्थ्यांना देखील यावेळेचा मे 2025 हप्ता मिळाला नाही. तो कधी मिळणार आहे हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. भरपूर महिलांना महिला भगिनी विचारतात की तुमचा प्रश्न तो आहे काय, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्त्याचा तुमचा प्रश्न आहे तो त्यांना वाटते की मे महिन्याचा हप्ता जो आहे आला पाहिजे. आणि मे महिन्याचा हप्त्या संदर्भात आमचा एक प्रश्न आहे दादा, तर एक कमेंट बॉक्स मध्ये लिहून देखील पाठवा. शेवटी सरकारला पण समजायला पाहिजे की महिला भगिनींना मे महिन्याचा हप्ता हवाय. हे तुम्हाला कळून द्यायचं आहे की सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे की आता कधी मिळणार लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात काही अपडेट्स देखील आलेत. अतिशय महत्वाची बातमी, आताची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींना हप्त्या संदर्भात काही अपडेट देखील आहेत. बघा लाडक्या बहिणींनो खात्यामध्ये विशिष्ट मुहूर्तावर पैसे जमा होणार असल्याची सर्वात मोठी चर्चा आली. विशिष्ट मुहूर्तावर आणि विशेष माहितीनुसार राज्य शासनाकडून अद्याप तरी मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. तरी देखील काही सूत्राकडून महत्वाची तारीख समोर आलेली आहे. बघा महत्वाची तारीख एप्रिल आणि मेच्या संदर्भात तारीख आलेली आहे. एप्रिल आणि मेच्या संदर्भात जी तारीख आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महत्वाचं काय तर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. बघा मी नेहमीच तुम्हाला सांगितलंय की एकमेव असं चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती भेटत असते, ती मिळत असते. सर्वात अगोदर आपण लगेच माहिती सांगत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना येत्या 10 जून 2025 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे. बघा ह्या सर्वात महिला भगिनींना लक्षात घ्या की तारीख पण लक्षात घ्या की तारीख काय आहे 10 जून 2025 या योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. अशी जी काही शक्यता आहे, जी काही कारणं आहेत आतापर्यंत सरकार लाडक्या बहिणी योजनेत त्या महिन्यात आलेल्या आहेत. 2 महिन्याचे एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहूर्तावर अथवा सणाच्या निमित्ताने वितरित केली जाणार आहे. मग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर समजा जो हप्ता आहे तो थांबला असेल किंवा त्या हप्त्यात त्या महिन्यामध्ये जर पैसे दिले असतील ते किंवा मग 2 महिन्याचे पैसे एकत्र हप्त्याची रक्कम आहे ती सणाच्या मुहूर्तावर दिलेली. म्हणजेच काय जर आपण पाहिले तर मागे देखील रक्षाबंधनला सुरुवातीला तुम्हाला दिलं होतं, नंतर तुम्हाला भाऊबीजेला तुम्हाला पैसे दिले होतं, नंतर होळीला दिलं होतं. अशा पद्धतीने सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते दिले जातात. त्यामुळं या महिन्यात देखील 10 जूनला वट पौर्णिमा आहे आणि या वट पौर्णिमे दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरसकट थेट रक्कम सरकार टाकू शकते. अशा पद्धतीचे अपडेट देखील पाहायला मिळते. म्हणजेच काय जर वट पौर्णिमेचा जो मुहूर्त आहे वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकार थेट जी रक्कम आहे ती टाकू शकते. त्यामुळे तुम्हाला 10 जून ही तारीख लक्षात ठेवायची. सर्व लाडक्या बहिणीने 10 जूनला पैसे येऊ शकतात. आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का? बघा लाडक्या बहिणीनं मे आणि जून या महिन्याचे 2 हप्ते हे एका वेळी मिळतील का असे प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र सरकारकडून 2 महिन्याचे हप्ते 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर जवळपास टाकू शकते. पण सरकारी पातळीवर या संदर्भात अधिकृत दुजोरा जो आहे तो प्राप्त झालेला नाही. म्हणजेच काय तर वट पौर्णिमेला जे पैसे येऊ शकतात अशा पद्धतीची अपडेट आहे. पण आपण पाहिलं तर एका वेळेस 2 हप्ते येतील का तर यासाठी सरकारकडून कुठलाही माहिती मिळाली नाही. म्हणजे सरकारकडून या संदर्भाची देखील माहिती मिळाली नाही. त्यामुळे जो हप्ता आहे तो तुम्हाला येणार आहे पण 2 टप्प्यामध्ये येऊ शकतात का? आता तर दर महिन्याला दिले जातात. पण महाराष्ट्र सरकारच्या जे महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास 2 कोटीहून अधिक लाभार्थी आहेत, महिला आहेत. तर त्या लाभार्थी योजनेच्या लाभार्थी असून दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये दिले जातात. महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांचा उत्साह आणि मिळालेल्या पैशातून जीवनमान उंचावण्याचा जो प्रयत्न आहे या ठिकाणी केला जातो. आता बघा लाभार्थ्याची पडताळणी सुरूच आहे. तर त्या महिला बाल कल्याण विभागाचे आदिती जी तटकरे यांनी लाभार्थीची पडताळणी सुरूच असलेले त्यांनी म्हणलेलं आहे. आणि लाभार्थीच्या पडताळणी ही कोणत्या योजनेत अंमलबजावणी सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी देखील ही प्रक्रिया राबवली जाते आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांनाच मिळेल आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती देखील महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेत. अशा त्यात देखील म्हणाले या पडताळणी प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश देखील झाल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यानुसार जवळपास 2 लाख कर्जाची पडताळणी देखील केलेली आहे. 2 लाख महिलांची देखील पडताळणी केली. त्यात सुमारे
2289 ही सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यान लक्षात आलेली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित केलेला नाही, तेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीची जबरदस्त अपडेट आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेची असेच नवीन अपडेट घेण्यासाठी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.